नमस्कार, मी श्रीकांत पाटील नाशिकवरून आलोय. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा आजपासून आम्ही उद्योग यात्रा सुरू केलेली आहे. पुढच्या 5 दिवसासाठी आम्ही कोकणामध्ये पुण्यापासून सुरुवात केलेली आहे. कोकण इथनं पुणा, सातारा, कोल्हापूर आणि असा मोठा आमचा प्रवास आहे. या आमच्या उद्योग यात्रेमध्ये आपल्या चेंबरच्या ऑफिसला आणि त्यामध्ये सर्व जे सभासद आहे त्या सभासद आणि जे सभासद नाही त्यांना सुद्धा सरकारी ज्या योजना आहेत, ज्या विकसित भारत जे स्वप्न पाहिलेलं आहे भारत सरकारने किंवा आपल्या पंतप्रधानांनी, त्यामध्ये आपला पण हिस्सा कशा पद्धतीने वाढवता येईल आणि स्वतःला कसं मोठं करता येईल, स्वतःचा व्यवसाय कसा मोठा करता येईल, त्यामध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या आम्ही इथे सांगितल्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर चालेल हा पुढच्या काही महिन्यापर्यंत. त्यामध्ये स्टार्टअप इंडिया असेल तर त्यामध्ये एमएसएमई गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट असतील किंवा फूड प्रोड्युसिंग काही कंपन्या असतील, शेतकऱ्यांसाठी काही योजना असतील, त्या योजनांचा कशा पद्धतीने अवेअरनेस करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. त्यानंतर दुसरी जी फेज असेल त्यामध्ये आम्ही त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट करणार आहे, ज्यामध्ये सरकारी जे ऑफिसर असतील त्यांना आपल्या चेंबरच्या ऑफिसला घेऊन प्रत्यक्षपणे त्यांच्या काही योजना असतील त्या करून घेणे, ही दुसरी फेज राहील की जेणेकरून आपल्या चेंबर मार्फत आपल्या सगळ्या सभासद आणि आपल्या जो रिजन आहे, आता इथे पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये जास्तीत जास्त सर्वांगीण विकास ऑलरेडी झालेला आहे, पण छोट्या छोट्या खेड्यामध्ये पण तो कशा पद्धतीने पोहोचता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. सर, काय आवाहन करणार नवीन स्टार्टअप जे आहेत त्यांना किंवा नवीन या क्षेत्रात येण्यासाठी, जसं एमसीसीआय कडनं तुम्ही महाराष्ट्र चेंबरकडनं मी सर्व नव उद्योजकांना आवाहन करेन की तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते टॅलेंट दाखवण्यासाठी जास्तीत जास्त पिचिंग किंवा हॅकॅथॉन जिथे जिथे होतील तिथे तुम्ही करा. येणाऱ्या काही महिन्यामध्ये आम्ही चेंबरमध्ये याच ऑफिसमध्ये पुण्याच्या इथे आयडिया हॅकॅथॉन घेणार आहे की जिथे काही तुमचं टॅलेंट ओळखलं जाईल आणि त्यामधनं तुम्हाला स्टार्टअप रजिस्ट्रेशनला फायदा होणार आहे. त्यांनी त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किंवा जे उद्योजक असतील त्यांनी सुद्धा इनोव्हेशन करून त्यांचा प्रॉडक्ट घेऊन आपल्या स्टार्टअपमध्ये रजिस्टर करावं. थँक्यू. मी जर सांगितले तुम्हाला की एमएसएमईच्या 200-300 स्कीम आहेत की तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा, त्यासाठी तुम्हाला आता फंड लागणार आहे. 5-50 करोड 5-50 लाख असेल, 1 करोड असेल. यांना तुम्ही न मदत घेता तुम्ही तुमच्या नावावर जर काढायचं असेल तर तुम्हाला मॉर्गेज शिवाय पर्याय नाही आहे. मॉर्गेज आता विदाउट मॉर्गेजच्या स्कीम आहे. पीएमईजीपी म्हणून एक स्कीम आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, पुणा डिस्ट्रिक्ट आहे तर पुणामध्ये डीआयसी आहे. डीआयसी थ्रू राज्य सरकारची चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही एक स्कीम आहे. तर याच्यामध्ये 18 ते 45 आहे. सीएमईजीपी मध्ये, पीएमईजीपी मध्ये आपल्याला जो एजचा बार आहे तो 18 ते 60 पर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये चालेल. फरक काय, पीएमईजीपी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, सीएमईजीपी ही स्टेट गव्हर्नमेंटची आहे. पीएमईजीपी मध्ये तुम्हाला खूप डॉक्युमेंटची गरज नाहीये, ऑनलाईन पोर्टल आहे, दोन्ही ऑनलाईन पोर्टल आहे. इथे आपल्याला डीआयसी थ्रू मदत मिळू शकते. सीएमईजीपी मध्ये पीएमईजीपी जे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीला 15% पासून 35% पर्यंत आपल्याला सबसिडी मिळते. म्हणजे आता शहरामध्ये जर तुम्हाला व्यवसाय, याचंच उदाहरण घेऊया, याला चालू करायचं तर तुम्ही जनरलमध्ये येणार सिंपल, मग तुम्हाला 35% नाही मिळणार, 25% मिळणार. आता 25% आणि 35% काय, तुम्ही जर शहरामध्ये करत असला तर 25% आणि खेड्यामध्ये जर व्यवसाय सुरू केला, इथे कुठला असेल तो रुरल एरिया, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 35%. पण तुम्ही जर वुमेनच्या नावावर व्यवसाय सुरू केला, त्याच्यामध्ये शहरामध्ये सुरू केला तर तुम्हाला 35% हा बेनिफिट राहतो. म्हणजे वुमेन एंटरप्रेनर्सची संख्या जास्त करायची, वुमेन एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन, तर हा उद्देश. आणि सगळ्यात महत्वाचं 1 लाखापासून तुम्हाला 50 लाखापर्यंत पीएमईजीपी मध्ये विदाउट कोलॅटरल लोन मिळते. तुम्हाला मॉर्गेज द्यायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये सबसिडी पण आहे. म्हणजे सबसिडी काय, आधीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की सबसिडी आधी घेऊन घ्यायची आणि त्यानंतर मग रिटर्न करत नव्हते, बरोबर ना सर? आता थोडंसं पॉलिसी चेंज केली सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटने. पण तुम्ही आज अप्लाय केलं, 1 महिन्याने तुमचं डिस्बर्समेंट बँकेकडनं मिळालं. गव्हर्नमेंट पैसा देत नाही, बँक तुम्हाला पैसे देते. बँक गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडीचं सर्टिफिकेट देईल
डीआयसी असेल म्हणून म्हटलं, सीएमईजीपी असेल तर इथनं मिळेल, पीएमईजीपी असेल तर ते गव्हर्नमेंटकडनं यांच्याकडे डीआयसी कडनं, आणि डीआयसी तुम्हाला 15 दिवसात ईमेल, कोणाला फॉलोअप करायची गरज नाही आहे, डायरेक्ट ऑनलाईन ईमेल रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळे मिळतं. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते डॉक्युमेंट्स तुम्ही बँकेमध्ये द्या. तुमचा जो काय रेग्युलर बँकर असेल तो बँक कुठली बँक आहे ते माहीत पाहिजे, तर त्या बँकेची लिस्ट पण त्याच्यामध्ये दिलेली आहे. कुठल्या बऱ्याच अशा आता सारस्वत बँक ही कॉपरेटिव्ह बँक आहे, दुसरा अजून समर्थ बँक एक आहे, त्यांना सुद्धा मिळालेलं आहे सीएमईजीपी. तर ह्या छोट्या छोट्या कॉपरेटिव्ह बँकेला सुद्धा, म्हणजे युजली नॅशनल बँकच करतात, पण आता हळूहळू ते कॉपरेटिव्ह बँक पण मदत करतायत. त्यामुळे तुम्हाला बँकेला हे डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्हाला एक 15 दिवसात डिस्बर्समेंट मिळेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, डॉक्युमेंट्स कंपनी फॉर्म करावं लागेल, जी प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर किंवा पार्टनरशिप असेल, सिंपल जी असेल ती करू शकता. उमेशच्या नावावर करा, बहिणीच्या नावावर करा, आईच्या नावावर करा, तुम्हाला सबसिडी जास्त मिळते. सबसिडी म्हणजे ती पैसे भरायची गरज नाही आहे, फक्त एवढंच आहे, आज 2025ला तुम्ही लोन घेतलं जानेवारी, तर ते 5 वर्ष ते चालेल, म्हणजे 60 महिने तुमचं ते कर्ज योजना चालेल, आणि 60 महिने झाल्यानंतर तुमचे जे 35% सबसिडी अमाऊंट आहे ती तुम्हाला तुमच्या अकाउंटला 5 वर्षानंतर मिळेल. तुमचं जे टेन्युअर संपल्यानंतर तुम्हाला मिळेल, तोपर्यंत एफडी राहील विदाऊट व्याज. हा दोन्ही स्कीम मध्ये आहे. ही स्कीम जी आहे एमएसएमई साठी आहे, स्टार्टअप वाले पण फायदा घेऊ शकतात, पण स्टार्टअपचं जे काय स्कीम आहे ते एमएसएमई वाले घेऊ शकतात. हा दोघांमध्ये फरक आहे. तसंच सीएमई ह्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आता ही जशी एक उदाहरण म्हणून एक सांगितली की तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी ही स्कीम आहे, त्यानंतर तुम्ही म्हणणार की मला मॅनपॉवर पाहिजे, मला 10 लोक पाहिजे, मला लोक मिळत नाहीये, कहा पे जाऊ अभी, है ना. व्हेरी नाईस टू हिअर यू अबाउट ऑल दिस. फक्त एक विचारायचं होतं, जेव्हा आपण पेटेंट बद्दल बोलत होतो, हो, पेटेंटचा जो कॉस्ट आहे तो 80% रिइम्बर्स केला जातो ऍज अ स्टार्टअपला आहे, आय नो दिस. पण एमएसएमईला पण आहे, आता एमएसएमईला सुद्धा आहे आणि स्टार्टअपला सुद्धा आहे. पण जेव्हा आपण हे अप्लाय करतो, गव्हर्नमेंटची फीज इज अराउंड समथिंग 3,500, त्याच्यामधनं वी गेट द 80%. बट द ड्राफ्टिंग चार्जेस which the IT attorney actually charges is very much higher, because that cost is not reimbursable for any of the branches. म्हणजे मी जर आता एक नवीन आयडिया टाकली तर ती ड्राफ्ट करण्याची जी काही पद्धत आहे, जी पेटेंट अटर्नरीला आपण देतो, तेव्हा त्याची कॉस्ट इतकी मोठी आहे ना सर, की 3,500चं मला 80% मिळाल्याने काही होत नाही. सो इज देअर एनी काइंड ऑफ प्रोव्हिजन फॉर दॅट? Yes. Of course, I have lots of questions because I am an exporter. Okay. I have a technical firm also, but then exporting is one of the things. So त्या ह्याच्यामधनं त्याच्यामध्ये होतं हे, याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने जायला लागतं. हा सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो आहे, आणि त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने तुम्ही कोणाकडनं करून घेता ड्राफ्ट. आता मी त्यामध्ये नवीन आहे आणि माझ्याकडनं घेणार तुम्ही ऍज अ कन्सल्टंट, मी करून देईल, मी फी घेणार. सरकार म्हणेल मी किती खर्च केलाय, 3.5, त्यातनंच करणार. तुम्ही किती रुपयात करता तो तुमचा प्रश्न, करेक्ट. दुसरं हे एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये इम्पॅनल्ड आहे ना. मी मेंटॉर आहे, मी आयपीआर मध्ये जर काम करत असेल, माझ्याकडे टेम्पलेट सगळे रेडी आहेत आणि ते फ्रीमध्ये आहे. काही त्याच्यात ते माहित नाही, अवेअरनेस, त्यासाठीच आमचं काम आहे की अवेअर करायचं, नंतर हँड होल्डिंग सपोर्ट द्यायचा. फॅन्टॅस्टिक, म्हणजे व्हेरी गुड. सर, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे आहे ते पेटंट आणि ट्रेडमार्कसाठी तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत तुमचं रिएम्बर्समेंट देतं, इन स्पाइट ऑफ 80% वगैरे त्याला काही नाही. 80% इज फॉर ओनली स्टार्टअप. आणि राज्य सरकारची जी आहे ना ती एमएसएमई मिनिस्ट्रीची आहे. एमएसएमईची त्याला म्हणतात एमएसएमई इनोव्हेटिव्ह स्कीम. त्याच्यामध्ये आपल्या मुंबईला महाराष्ट्रासाठी डीसी एमएसएमई म्हणून आहे. डीसी एमएसएमई वेबसाईट ओपन केली ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक विल गेट कॉन्टॅक्ट नंबर जे सायनला आहे ते जॉईंट डायरेक्टर 100% करून देऊ. तुम्हाला दिल्लीला जायची गरज नाही. आपल्याला 50 लाखापर्यंत आहे आयपीआर मध्ये. ते जे तुम्ही म्हटलं ना आता, इथे राज्य सरकारकडनं जाऊन तुम्हाला ते ईपीसी नावाची संस्था आहे. ईपीसी त्यांनी पुष्कळसे असे प्रयत्न या भागात केलेले आहेत, परंतु एक्सपोर्ट्सला ते काय करतात, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मीटिंग घेतात आणि पुढे त्याचा काही मटेरियल होत नाही, असा एक आमचा अनुभव आहे. तर त्याकरता प्रॅक्टिकली हे व्हावं म्हणून गुप्ताचे आपण प्रयत्न करूया. चेंबर किंवा असोसिएशन तुम्ही जे चालवतात, गव्हर्नमेंट एका लिमिटपर्यंत येतं,
त्याच्या पुढे त्यांना नाही जाता येत. त्याच्यासाठी आमच्या या चेंबर आहे, असोसिएशन यांचं काम पुढे आहे, कारण ते रियल वॉरियर्स आहे की आतमध्ये जाऊन आपण लढू शकतो. भी महाराष्ट्र चैम्बर के ऑफिस में जाना चाहिए ताकि इंडस्ट्रियलिस्ट को ज्यादा से ज्यादा उनकी ग्रोथ के बारे में जो गवर्नमेंट ने जो स्कीम्स लॉन्च की हैं, पोर्टल लॉन्च किए हैं, उनका पता लगना चाहिए ताकि वो उसको अवेल कर सकें. तो मैं यहाँ मतलब आने से पहले इन्वेस्ट इंडिया प्रिंसिपल साइंटिफिक एडवाइजर ऑफिस और ONDC में काम कर चुका हूँ. इन्वेस्ट इंडिया में जब ये उसका शुरुआत हुई थी तो गवर्नमेंट के सामने उन्होंने डिसाइड किया कि हम किस तरीके से फॉरेन इन्वेस्टमेंट अपने इंडिया में ला सकते हैं, और वो जो फॉरेन इन्वेस्टमेंट है किस तरह से इंडस्ट्री के लिए यूटिलाइज है ताकि तर त्याच्यामध्ये स्टार्टअप आणि MSME हे दोन फार महत्वाचे स्तंभ आहे. तुमच्या माहितीकरता मी सांगतो, आज मार्केट कॅप स्टार्टअप इंडस्ट्रीचा 2,85,000 कोटीचा आहे. 2,85,000 कोटीचा स्टार्टअपचा मार्केट कॅप आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 23-24 या एका वर्षाचा मार्केट कॅप स्टार्टअपचा 1,08,000 कोटीचा आहे. एवढी गुंतवणूक आहे या स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये आणि त्याच्याबद्दल माहिती देण्याकरता त्या क्षेत्रातील ज्ञानी लोक आपल्याकडे आलेले आहेत. यांचे पुनश्च आपल्या सर्वांतर्फे मी आभार मानतो. डायरेक्टर हूँ विजन मैनेजमेंट सॉल्यूशन में. आज महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स का ये इवेंट हुआ पुणे में. हम सभी उद्योगपतियों ने संकल्प लिया है कि हम अपने कैसे जो भी हम स्टार्टअप से हैं या माइक्रो मीडियम लेवल स्केल पर इंडस्ट्री है उसको कैसे ग्रोथ पाथ पे लेके जाना है, और महाराष्ट्र में हम कैसे ग्लोबल हब में बना सकते हैं अपनी इंडस्ट्रीज को, और सभी गवर्नमेंट स्कीम्स का को अवेल कर सकते हैं. पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष या नात्याने मी या संपूर्ण पॅनलचं आज पुण्यामध्ये स्वागत केलेलं आहे. श्रीकांतजी पाटील आणि धीरज कुमार हे अत्यंत गुणी आणि ज्ञानी व्यक्ती आहेत. यांनी स्टार्टअप इंडिया ही जी काही मोहीम आपल्या पंतप्रधानांनी सुरू केलेली आहे त्याबद्दलची सर्वांगीण माहिती आमच्या सदस्यांना दिलेली आहे. आणि शासनातर्फे आणि भारत सरकारतर्फे याच्यामध्ये इतक्या स्कीम्स आहेत याची आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती. त्यांनी इतके चांगल्या पद्धतीने आम्हाला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि त्याचा 100% लाभ आमच्या सगळ्या सदस्यांना संपूर्ण जनतेला होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. त्यामुळे मी माझ्यावर हा फॉर्म्युलेशन वेगवेगळ्या प्रकारे उलटसुलट करून इनोव्हेटिव्ह केला आणि त्याच्याप्रमाणे शेवटी 2014 साली ते प्रॉडक्ट आयुर्बीट नावाचं प्रॉडक्ट जन्माला आलं. आणि हे प्रॉडक्ट जसं मला उपयोगी पडलं तसं संपूर्ण जगाला उपयोगी पडून डायबिटीस मुक्त भारत व्हावा, डायबिटीस मुक्त जग व्हावं या संकल्पनेने मी कामाला सुरुवात केली. आणि 2016 साली जेव्हा माझे इन्शुलिन, जेव्हा माझे टॅबलेट्स ॲलोपॅथिक बंद झाले आणि ह्या औषधावर गेली 8 वर्ष मी दुसरी MIDCला मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आम्ही वॉटर प्युरिफायरचे सगळे प्रोडक्ट्स वगैरे बनवतो. आज या प्रोग्राममध्ये MSCCS यामध्ये आम्ही आलो होतो आणि हे गव्हर्नमेंट खूप चांगले इनिशिएटिव्ह घेत आहेत. स्टार्टअपमध्ये काय काय फायदे आहेत, MSMEमध्ये काय काय बेनिफिट्स आहेत ते सगळं आज यांचे जे मेंटर जे एक्सपर्ट आहे म्हणजे माननीय श्रीकांत पाटील असे खूप सारे गेस्ट इथे आले होते आणि त्यांनी सगळं. प्रशांतजी धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल. आपलं नाव सांग. मी गोविंद पाथसरे, मी इथल्या पिंपरी इंडस्ट्रीज फेडरेशनचा अध्यक्ष आहे आणि एक उद्योजक आहे भागातला. मी आता या नव्या तरुण पिढीला हा संदेश देऊ इच्छितो की शासनानं, केंद्र शासन असू द्या, राज्य शासन असू द्या, असंख्य योजना आणलेल्या आहेत की ज्या स्टार्टअपला किंवा नवउद्योजकाला मदत करतील. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार योजना, मुद्रा योजना, खादी ग्रामोद्योग योजना, महिला आर्थिकच्या सक्षमीकरणाच्या योजना. तर याच्यामध्ये जामीन तारण न देता 50,000पासून 50 लाखापर्यंत कर्ज शासन देतं आणि त्याच्यात सुद्धा सबसिडी असते 25 ते 35%. हा फायदा या नव तरुण उद्योजकांनी आमच्या महिला भगिनींनी घ्यावा आणि त्याच्यातून स्वतःची स्टार्टअप चालू करावी आणि नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, अशा प्रकारचा मी संदेश त्यांना देईन. बाळासाहेब सोळंकरे पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीज, कृषी व ग्रामीण विकास समिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईच्या माध्यमातून 2019 पासून मी माझ्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कृषी क्षेत्रातील उद्योजकांना देश तसेच विदेशातील एक्सपोर्ट करण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून एक्झिबिशन असतील, B2B मार्केट असेल, अभ्यास दौरे असतील, या माध्यमातून चेंबरच्या माध्यमातून 2019 पासून मी कार्य करतो.